अध्यक्ष हा नियम त्यांनी बनवला, हाच नियम आता होणार का? भरत गोगावले सध्या एसटी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष आहेत. हा निर्णय जो आहे तो पूर्णपणे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब घेतील. त्या बाबतीतला अजून माझी काही चर्चा झालेली नाही, परंतु लवकरच त्या बाबतीतला निर्णय आमचं सरकार घेईल. वृद्धांना एसटी माफ, त्यानंतर महिलांना 50% यात पुढे अजून काय वाढायचं किंवा त्यात आपल्याला काय वाटतं की आपण निवडणुकीच्या पूर्वी एकनाथ शिंदे ज्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी अनेक चांगले निर्णय ह्या राज्यासाठी घेतलेले आहेत. त्यामध्ये 75 वर्षाच्या वृद्धांना मोफत सवलत, महिलांना 50% सवलत देत असताना एसटी प्रॉफिटमध्ये सुद्धा आलेली आहे, कारण परिवहन खातं त्यांच्याकडे होतं. अशा अनेक सुविधा दिल्यानंतर जर आमचं एसटी ही प्रॉफिटमध्ये येत असेल तर असे निर्णय जनतेच्या हितासाठी आहेत, एसटी महामंडळाच्या फायद्यासाठी असे निर्णय घेण्यात येतील. परंतु शेवटी मला ह्या एसटी महामंडळामध्ये किंवा परिवहन खात्यामध्ये सुसूत्रता आणायची, त्यासाठी काही असे निर्णय घ्यावे लागतील ज्या निर्णयामुळे कदाचित थोडंसं लोक हा मंत्री फार वाईट आहे असंही बोलतील, परंतु शेवटी काहीतरी अंगावर घेतलं आणि जर चांगल्या गोष्टींसाठी काही गोष्टींना वाईटपणा घ्यावा लागला तरी तो काय हरकत नाही, प्रताप सरनाईक घ्यायला तयार आहे. परंतु शेवटी एसटीची सेवा ह्या तळागाळाच्या प्रवाशांपर्यंत पोहोचवण्यासाठी, आमच्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी जर काही कटू निर्णय घ्यावे लागले तरी ते निर्णय घेण्याची प्रताप सरनाईकची तयारी आहे. आतापर्यंत जे झालं ते झालं, परंतु आज ही जबाबदारी माझ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जर टाकली असेल तर त्यांनी फार मोठी जबाबदारी माझ्यावर टाकलेली आहे. त्यामुळे त्या जबाबदारीला न्याय देणं आणि ह्या खात्याला न्याय देणं ही माझी प्राथमिकता आहे. प्रामुख्याने बघा, कुठली खुर्ची कोणासाठी ही कायमची नसते, परंतु असं तरी लोकांनी बोललं पाहिजे की प्रताप सरनाईक त्या खात्याचा मंत्री असताना असे निर्णय झाले की ते राज्याच्या हिताचे होते, प्रवाशांच्या हिताचे होते. लोकांनी नावं पुढे अशा पद्धतीने नेलं पाहिजे की बाबा नाही, हा माणूस त्या खुर्चीवर असताना त्यांनी काहीतरी निर्णय घेतले आणि ते निर्णय आज राज्याच्या हितासारखे आहेत. प्रामुख्याने आता संजय सेठी जे प्रधान सचिव होते, मी त्यांना एक सूचना कल्पना, म्हणजे तसं बघायला गेलं तर डेव्हलपमेंटमध्ये आयडॉल म्हणून मी नितीन गडकरींना फार मानतो. फार वर्षापासून मी त्यांना फॉलो करतो आणि विजन असणारा एक नेता तो महाराष्ट्राचा आहे याचा मला अभिमान वाटतो. तर निवडणुकींच्या पूर्वी नितीन गडकरी साहेब ठाण्यामध्ये आलेले आणि त्याचबरोबर आता नागपूरला असताना सुद्धा मी त्यांना भेटलो. माझ्या डोक्यातील एक संकल्पना आहे की जशी प्रवासी वाहतूक आपण जमिनीवरनं करतो तशीच प्रवासी वाहतूक ही हवेतनं होणं गरजेचं आहे. पाश्चात्य देशामध्ये तर ती वाहतूक चालू झालेली आहे, परंतु मला जी माहिती मिळाली की बँगलोरला रोपवेची वाहतूक त्यांनी चालू केलेली आहे, ट्रान्सपोर्ट सिस्टीम. तर अशा प्रकारच्या मोठ्या बस म्हणजे 16 सीटर किंवा 20 सीटर ह्या आपण रोपवेच्या माध्यमातून MMR क्षेत्रामध्ये, कारण ग्रामीण भागामध्ये एवढं इझी नाही आहे, परंतु लोड जो MMR क्षेत्रातला आहे, प्रामुख्यानं मोठमोठ्या इमारती होत आहेत, परंतु जलवाहतूक आपण अजूनपर्यंत चालू करू शकलेलो नाही. सगळा जो लोड आहे तो रस्त्यावर येतो आणि रस्त्यावरचा लोड कमी करून तो आपण हवेतली वाहतूक जर चालू केली आणि इझी आहे, जर आपण मेट्रो हवेतनं येऊ शकतो तर रोपवेच्या माध्यमातून बस, म्हणजे रोपवे सारखीच पण बस ती 16 सीटर 18 सीटर काही ठिकाणी जास्त पण होऊ शकते. तर अशा रोपवे आपण चालू करू शकतो का? आणि ते चालू केल्यानंतर ती जबाबदारी जी आहे ती परिवहन खात्याला जर दिली तरच ते चालू होऊ शकतं. मध्यंतरीच्या काळामध्ये MMR क्षेत्रामध्ये MMRDला ते मी पत्र दिलं होतं आणि त्या पद्धतीने त्यांनी काही विचारही चालू केला होता, परंतु ते बारगळलं. हे काम MMRDचं नाही आहे, हे ट्रान्सपोर्ट सिस्टीमचं काम आहे आणि हे आमच्या डिपार्टमेंटचं काम आहे. तर ही रोपवेची वाहतूक बसेस सारखी हवेतनं जर आपण चालू करू शकलो तर त्याला सेंट्रल गव्हर्नमेंटची मान्यता मिळेल असं मला गडकरी साहेबांनी सांगितलं असतं. मी आजच्या बैठकीमध्ये दुसरा विषय तो घेतला की बँगलोरच्या धर्तीवर आपण इतर राज्यामध्ये अशा वाहतूक व्यवस्था कशी आहे, कुठल्या प्रकारे ते चालू झालेली आहे त्याचं तुम्ही निरीक्षण करा, अहवाल मागवा आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट सादर करा, जेणेकरून आपण दिल्लीला गडकरी साहेबांना तो सादर करू आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचं अप्रुव्हल मिळालं की मला असं वाटतं की फंड सुद्धा जर गरज असेल तर सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून आपल्याला गडकरी साहेबांच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून मिळू शकतं. तर ते प्रेझेंटेशन लवकरात लवकर आपण सादर करावं असं मी अधिकाऱ्यांना सांगितलं. काही लोकांनी मला सांगितलं की गुजरातचे डेपो जे आहेत ते अतिशय अत्याधुनिक आहेत, ते डेपो कशा पद्धतीने त्यांनी बनवलेले आहे त्याची पाहणी आपल्याला भविष्यामध्ये करायची आहे.
काही लोकांनी मला सांगितलं की कर्नाटक ह्या देशामध्ये कर्नाटकची जी प्रवासी वाहतूक आहे ती वाहतूक एक नंबरची प्रवासी वाहतूक आहे. तर साधारण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथल्या परिवहन मंत्र्यांशी भेट घेऊन गेले. ते काँग्रेसचं सरकार तिकडे असेल पण चांगल्या गोष्टी पुण्याच्या जर असतील तर त्या घ्यायला काहीच हरकत नाही. त्यामुळे कर्नाटक राज्यामध्ये जाऊन तिथली परिवहन सेवा कशी सुस्थितीत आहे, कशी प्रॉफिटमध्ये आहे ते आपण बघूया असं मी माझ्या अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर करायचे आहेत. लगेच तर काही सगळं होणार नाही पण एक व्हिजन डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि मला असं वाटतं की जर ही हवेतली प्रवासी वाहतूक आपण चालू केली तर ह्या पूर्ण देशामध्ये महाराष्ट्र राज्य त्या बाबतीतला नंबर 1चं राज्य ठरेल आणि प्रॉफिटेबल संस्था चालवणारी परिवहन सेवा म्हणून देशामध्ये उभी होईल. रस्ते अपघात रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी काय उपाययोजना असतील आणि गडकरींनी संसदेमध्ये पण त्या अधिवेशनामध्ये यावर चिंता व्यक्त केली. ही वस्तुस्थिती आहे. आजही मी आता 3 दिवसापासून जेव्हापासून मला परिवहन मंत्री म्हणून रविवारी घोषित केलं तेव्हापासून मला एसटी अपघातांची संख्या जी रोजच्या रोज सोशल मीडियाच्या माध्यमातून कळते ती भयानक आहे. आताच अधिकाऱ्यांच्या चर्चेमध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की ह्या रस्ते अपघातातून किती मोठ्या प्रमाणात आपल्याला लोकांचे बळी जातात. तर त्या बाबतीत निश्चितपणे काहीतरी धोरण आपल्याला आखावं लागेल आणि त्या माध्यमातून हे अपघात पूर्णपणे तर काय मला वाटत नाही की बंद होतील परंतु त्यामध्ये किती प्रमाणामध्ये आपण कमी आणतो किंवा किती प्रमाणात ते कमी होतील यासाठी जास्तीत जास्त उपाययोजना आपण भविष्यामध्ये आरटीओ सारखी महत्वाची जबाबदारी असणार आहे. आरटीओची यंत्रणा पूर्ण राज्यातली त्याच्यावरती काही महत्वाचे बदल केले जातील सुसूत्रता आणण्यासाठी. नाही सुसूत्र हा तर पहिला दिवस आहे आजचा. भरपूर काही केले जातील. प्रामुख्याने मी तर